श्री स्वामी समर्थ. मुंबईपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेले हे पळसदरी गाव आणि या गावात स्थापन केलेला हा श्री स्वामी समर्थ यांचा मठ. स्वामींचे भक्त श्री दादा महाराज दरेकर आणि त्यांच्या अनुयायींनी बांधलेला हा मठ. येथे पोहोचण्यासाठी रेल्वे तसेच रस्त्यामार्गेही तुम्ही इथे पोहोचू शकता. येथे प्रथम उतरल्याबरोबर तुम्हाला दिसतात हे जे स्टॉल लागलेले आहेत जिथे स्वामींच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे आहे श्री दादा महाराज दरेकर यांची समाधी आणि समोरच तुम्ही पाहू शकता स्वामींची ही मूर्ती. पळसदरीला श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी असेही म्हणतात. येथे आल्यावर तुम्हाला एक शांततेचा आणि असा एक विलक्षण अनुभव येतो. दर्शनासाठी खूप सुंदर अशी यांनी ही सोय केलेली आहे, जिथे तुम्हाला सर्वप्रथम श्री दादा महाराज यांची ही खोली आणि त्यानंतर ही स्वामींची मूर्ती दर्शनासाठी दिसते. येथे भक्त दररोज येत असतात आणि स्वामींचं दर्शन घेऊन एक वेगळीच अनुभूती प्राप्त करत असतात. स्वामींच्या या मूर्तीचे रूप काय वर्णावे. खरंच असं वाटतं खरंच स्वामी आपल्या समोर उभे आहेत, साक्षात उभे आहेत. हा स्वामींचा शयन कक्ष. स्वामींच्या मूर्तीसमोरच ही आहे श्री गणेशाची ही मूर्ती आणि मागे शेषनाग. इतकी सुंदर अशी ही प्रतिमा इथे त्यांनी ठेवलेली आहे. येथूनच पुढे तुम्हाला ध्यान मंदिराची जागा सुद्धा दिसून येते, जिथे शांतपणे बसून स्वामींच्या समोर तुम्ही ध्यान करू शकता. आणि हॉलच्या शेवटी इथे तुम्ही देणगी देऊ शकता. हा आहे महाप्रसादाचा कक्ष, जिथे दररोज महाप्रसाद दिला जातो आणि या महाप्रसादाची वेळ तुम्ही येथे पाहू शकता. आणि ही औदुंबराच्या वृक्षाखाली बसलेली स्वामींची सुबक मूर्ती. इथे औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते. आणि ही आहे स्वामींची रथारूढ असलेली ही मूर्ती. तर तुम्हाला जर या जागेचा एक विलक्षण अनुभव घ्यायचा असेल तर पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठात नक्की या. श्री स्वामी समर्थ.